अखेर रायगड जिल्ह्याला पालक मिळाला. भरत शेठ गोगावले एक धडाडीचे काम करणारे नेते आहेत. तळागाळातून वर गेलेले आहेत. भरत साहेब, आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आम्हा रायगडवासियांना इतके दिवस पोरकं वाटत होतं, आता आम्हाला पालक मिळाला आहे. आपल्यासमोरसुद्धा खराब रस्ते, त्याच्यानंतर भागातील इतर समस्या आणि सुरेश वाणी प्रकरण हे काही मोठी आव्हानं आहेत. आणि एक आपल्याला सुचवावंसं वाटतं, आयुष्यमान भारतसारख्या योजना आपण जाहीर केल्यात सरकारतर्फे, पण अजून बऱ्याच लोकांना हे काय असते आणि कशी योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे माहिती नाही आहे. तरी आपण आणि बरेचसे नेते मंडळी, फक्त आपणच असं म्हणायला येणार नाही, इलेक्शनच्या वेळेला जसं प्रत्येक मतदारापर्यंत पोचता, तसंच ह्या सरकारी योजना आणि त्याची माहिती ही नागरिकांच्या पर्यंत पोचवली तर त्यांना त्याचा लाभ मिळेल. नुकतेच आमचे एक मित्र वारले आणि दुर्दैवानं त्यांना अपघाताला सामोरं जायला लागलं, बराच खर्च झाला. हीच जर का त्यांची आयुष्यमान भारत योजना किंवा असे काही योजना त्यांनी त्याचा लाभ घेतला असता तर बरं झालं असतं. बरेच वेळेला कसं होतं, पोटाच्या मागं दिवसभर ही मंडळी वय झालं तरी नोकरीवर किंवा व्यवसायावर जात असतात. त्यांना या योजनाचा पाठपुरावा करायला जमत नाही. तर आपण आपले कार्यकर्ते किंवा अशी एखादी टीम जर का तयार केली तर त्याचा लाभ सगळ्यांना मिळेल आणि आपल्यालाही दुवा मिळेल, असं एक माझी विनंती म्हणा. बाकी आपण सक्षम आहात, सगळं कराल ह्याची मला खात्री वाटते. धन्यवाद आणि परत शुभेच्छा.